मतदार यादी पुनर्बांधणीमध्ये बिबेदारफळ व अकोलेकाठी मागे. गावकऱ्यांना निवडणूक विभागाचे सहकार्याचे आव्हान. नमस्कार, आपण पाहत आहात लोकविकास न्यूज, लढा जनहक्काचा. उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये सध्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्बांधणी चालू आहे. त्या अभियानामध्ये बिबेदारफळ व अकोलेकाठी या गावामध्ये टक्केवारीमध्ये सरासरीमध्ये बिबेदारफळ व अकोलेकाठी पाठीमागे असलेले आपणास पाहावयास मिळते. प्रामुख्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबेदारफळ येथील मतदार यादी पुनर्बांधणी 50% आणि अकोलेकाठी येथील मतदार यादी पुनर्बांधणी जवळजवळ 60%च्या आसपास गेलेली आहे. जर उत्तर तालुक्याचा विचार केला तर या दोन्ही गावाची परिस्थिती चिंताजनक व दयनीय असलेले निवडणूक परीक्षक विनोद कराळे यांनी सांगितले. सर नमस्कार. नमस्कार. आता जे निवडणुकीचं काम चालू आहे तर त्या माध्यमातून तुमच्याकडे कोणत्या कोणत्या गावाचं काम चालू आहे? सध्या अकोलेकाठी आणि बिबेदारफळ या दोन गावाचे आपल्याकडे काम आहे. सध्या काय काम चालू आहे ते? सध्या SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे आपलं मतदार यादी पडताळणीचं काम सध्या चालू आहे. बर. मग नागरिकांना सगळ्यात महत्वाचं जे आता काम चालू आहे, आता बिबेदारफळ आणि अकोलेकाठी साधारण किती मतदान अशा आहे की ते आता तुम्ही हे करताय, पुनर्निरीक्षण करताय? सध्या आपल्याकडे 7,565 एकूण मतदार आहेत. त्यापैकी आपले साधारणतः 60% काम झालेलं आहे आणि शिल्लक काम सध्या 40% काम शिल्लक आहे आपल्याकडे. किती BLO काम करतात, काम पाहतात त्याच्यामध्ये? त्यामध्ये बिबेदारफळचे 4 आहेत आपले BLO आणि अकोलेकाठीचे 3 BLO आहेत आपल्याकडे. बरं. काम कशा मार्गाने चाललेलं आहे किंवा नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? सध्या नागरिकांचा प्रतिसाद थोडा कमी आहे. मी आपल्या चॅनल मार्फत असं आवाहन करेल की मतदारांनी स्वतः BLOशी संपर्क साधावा, कारण की सध्या आपला कार्यक्रम टाइम बॉन्ड आहे. 8 तारखेपर्यंत याचं तारीख मुदत आहे आणि 40% काम अजून पण शिल्लक आहे. 40% जर आपल्याला काम करायचं असेल तर BLO स्वतः घरी न येण्याची वाट पाहत असून तुम्ही स्वतः BLOना संपर्क साधून आपण काम करून घ्यावे. म्हणजे जर नागरिकांना म्हणजे यादीमध्ये नाव आहे किंवा त्याचं नाव राहिलंय यादीमध्ये, हे समजेल कसं, कशा पद्धतीने समजेल? हे तुम्हाला BLOशी कॉन्टॅक्ट करावं लागेल. सध्या आपले BLO आहेत बिबेदारफळमध्ये 4, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून. जे नागरिक वाड्या वस्तीवर आहेत जिथं BLO पोहोचले नाहीत, नागरिक तक्रार करतात की आम्ही BLO आमच्यापर्यंत आला नाही, तर त्यांच्यासाठी काय सोपा मार्ग आहे का यामध्ये? सध्या आपले ग्रामपंचायतची जी बॉडी असते हे आपल्या प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते पण असतात आणि सदस्य पण असतात आणि आपले जे निवडणूक प्रत्येक बूथमध्ये एक तरी प्रतिनिधी असतो. जर तो जरी नाही का कॉन्टॅक्टमध्ये जर आला आपल्या आणि त्यांनी त्या भागात जाऊन प्रत्येक नागरिकाला जर या SIR बाबत जर माहिती दिली तर आपले नाही का निश्चितपणे काम वाढू शकेल. माझा दारफळ आणि अकोलेकाठीचे तुमच्या मार्फत काम चालू आहे, ते काम कशा पद्धतीने किती टक्के झाले किंवा सारासार विचार केला तर रेशो काय चालू आहे? सध्या तर आपल्याकडे 7 BLO पैकी 1 BLOचं काम बऱ्यापैकी म्हणजे 100% झालेलं आहे. ऋतुजा क्षीरसागर त्यांचं नाव आहे. त्यांनी 100% काम अकोलेकाठी. आणि सध्या आपल्या बिबेदारफळमध्ये नागरिकांचा कमी प्रतिसाद असल्यामुळे आणि BLO प्रत्येक नागरिकांपर्यंत जरी पोहोचत नसते तरी त्यांनी जर स्वतः नागरिकांनी जर BLOना जर सहकार्य केलं, त्यांच्यापर्यंत जरी पोहोचले तरी आपलं काम नक्कीच वाढेल आणि 40% काम जे शिल्लक आहे राहिलेलं ते होण्यास मदत होईल. मी बिबेदारफळ येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की हे काम फक्त अधिकाऱ्यांचं किंवा शासनाचं नसता, भविष्यात जो काही मतदानाचा अधिकार आपल्याला बजवायचा आहे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यामुळं ग्रामपंचायत विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, या सर्वांनी समन्वयाने काम करणं अपेक्षित आहे. तर यामार्फत काम चाललेलं आहे. तर माझं लोकांना हेच आव्हान राहील बिबेदारफळमधल्या नागरिकांना की आपले जे BLO आहेत, ज्या व्हॉट्सअपद्वारे त्या लोकांचं आपण नावं कळवलेली आहेत, यादी टाकलेली आहे, तर लवकरात लवकर त्या BLOशी संपर्क साधून आपल्या बिबेदारफळचं नाव कसं म्हणजे लवकरात लवकर 100% काम पूर्ण होईल याकडे थोडंसं शिक्षण घ्यावं. हे होते ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे सर. आपल्याकडे SIRचं काम असं थोडंसं मागे पडलेलं आहे तर गावाच्या भावाने, आणि गावाची लोकसंख्या आपली मोठं गाव आहे त्यामुळे सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाने किंवा ग्रामपंचायत सदस्यांनी, माजी सदस्यांनी
किंवा गावातील सुधार नागरिकांनी, जिल्हा परिषद शिक्षकांनी सर्वांनी आपलं योगदान आपापल्या परीने द्यायला पाहिजे आणि की जेणेकरून आपला मतदार यादीमध्ये नाव राहायला पाहिजे किंवा ज्यांचं नाही त्याचं आलं पाहिजे आणि मतदानापासून कुणी वंचित राहू नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. हे काय एकट्या अधिकाऱ्यांचं काम नाही, फक्त सांगितलं ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे. सर्वांनी योगदान दिलं तर हे काम जलद गतीने पूर्ण होईल आणि मला असा विश्वास वाटतो की गावातला एकही नागरिक मतदानापासून वंचित राहणार नाही. त्याचा प्रतिसाद कमी आहे. प्रत्येक नागरिकाला वाटते की बिओडीने प्रत्येकाच्या घरोघरी यावं. आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलो तरी लोकांचा प्रतिसाद आम्हाला कमी आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा त्यांच्या घरी गेलो तरी आम्हाला व्यवस्थित माहिती त्यांनी अजून दिलेली नाही. त्यामुळे आमचं काम थोडं कमी आहे. मग नागरिकांना तुम्ही एक सुजाण नागरिकांना तुम्ही आव्हान काय कराल? सध्या एक आपल्या पैसे आता साधारण 2 ते 4 दिवस राहिलेले आहेत. 8 तारखेची लास्ट मुदत आहे. तर बिओडची त्यांनी वाट न करता आमच्याशी कॉन्टॅक्ट साधा, आम्हाला त्यांनी व्यवस्थित माहिती द्यावी. त्यांची माहिती आली की आम्ही फॉर्म सबमिट करून टाकू. काय चित्र आहे बिबीदारपळचं? बिबीदारपळ गावातील मतदार बंधूंना एवढेच आव्हान आहे की त्यांनी BLOची वाट न बघत असता आपण स्वतः संपर्क करून आपला फॉर्म भरून सबमिट करावा व प्रश्नाला सहकार्य करावं. घर बैठीस येणाऱ्या BLOला किंवा फोन करून माहिती विचारणाऱ्या BLOला त्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भाग क्रमांक 263 मध्ये सुरेखा चिकणे, भाग क्रमांक 264 मध्ये विद्या चौरे, भाग क्रमांक 265 मध्ये सुहास साठे, 266 मध्ये उषा साठे, तसेच अकोलेकाठी येथे 267 उषा जांभळे, 268 ऋतुजा क्षीरसागर व 269 येथे साधना शिंदे हे या BLO काम करत असलेले विनोद कराळे यांनी सांगितले. निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे की या सदर याद्यामध्ये आपण नागरिकांनी स्वतःहून जागरूक राहून आपले नाव समाविष्ट आहे का नाही किंवा आपला फॉर्म अद्ययावत केलेला आहे का नाही हे खरं तर चेक करणं गरजेचे आहे. काही अडचणी असतील तर फोन कॉल करून BLOला विचारणं गरजेचं आहे व माहिती देणं गरजेचं आहे. चुकून एखादा नागरिक यापासून वंचित राहिला तर तो मतदार यादीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. चला, जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वजण निवडणूक विभागाला सहकार्य करूया आणि आपल्या गावातील हे काम 100% पूर्ण होण्यासाठी हातभार लावूया.